ही पाती ठेवायची. हे बघा, पाणी लावायचं. असं धरून बंद करायचं. हे बघा, इथे असं पोकळ राहतं, म्हणजे फुटण्याची पण शक्यता कमी असते. हे बघा, इथे असं पोकळ राहतं. हे बघा, एकदम छान करण्यात आलेले आहेत. एकदम खुसखुशीत आहे बघा. नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज मी तुम्हाला रव्याच्या खुसखुशीत करंज्या करून दाखवणार आहे. करंजीसाठी मी रवा घेतलाय अर्धा किलो. 4 मोठ्या वाट्या अशा सुकं खोबरं घेतलंय. इथे मनुके घेतलेत, काजू घेतलेत, खसखस घेतलाय, थोडासा तूप घेतलंय. इथे मी सफेद तीळ घेतले आणि वेलची. बस एवढं साहित्य घेणार आहे. आता हे सगळं भाजून घ्यायचं. हे बघा, इथे कढई तापत ठेवली आहे. सर्वप्रथम मी सुकं खोबरं भाजून घेते. असं रव्याच्या करंज्या करत असेल ना, सुकं खोबरं जास्त वापरायचं. आणि तेल बी नाही का, सुकंच वाटायचं. आणि काय करायचं, त्याला ना भाजून घ्यायचं आणि हाताने त्याला उमटून घ्यायचं. गॅस बारीक करायचा, सतत त्याला ढवळत राहायचं. मी आता हे खोबरं भाजून घेते. हे बघा, सुकं खोबरं भाजून झालं. आता हे काढून घेते. मी काजू भाजून घेते. काजू भाजला मिक्सरला क्रश करून घेणार. डायरेक्ट नाटके घालणार आणि सुकेच भाजते अगोदर. सुकेच भाजून घेणार. कारण काय होतं, कसं तुकडे करून घातले ना तर याची पाती ना, करंजीची पाती ना फाटते. हे बघा, भाजून झाला तर काढून घेते. तर मी रवा टाकला. रवा आधी असं सुकाच भाजायचा, नंतर तूप टाकायचं. हे बघा, याच्यात आता तूप टाकते. चांगलं भाजून घेते. बरंच भाजलं, अजून थोडं भाजलं पाहिजे. आता हे मी काढून घेते. हे बघा, तीळ घेतले, ते तीळ भाजून घेते. तीळ हे 2 वाट्यानं मी तीळ घेतले. हे बघा, तडतडायला लागले ना काढायचे. भाजले तर मी काढून घेते. हे बघा, हे सुकं खोबरं आहे ना, असं हाताने मोडून घ्यायचं. बघा, आता याच्यामध्ये मिक्स करते. हे बघा, थोडी वेलची पावडर घालते. अंदाजे 2 चमचे घालायचे आणि सगळं मिक्स करून घेते याच्यामध्ये. आणि हे सगळं थंड झाल्यावर पिठी साखर घालायची. अगोदर पिठी साखर घालायची नाही, ना तर त्याला पाणी सुटणार. हे बघा, मी मनुका अगोदर आतमध्ये टाकून ठेवलेल्या.
हे बघा, ते सगळं मी मिक्स करून घेते आणि सगळं थंड झालं ना तर मी पिठी साखर घालणार आहे. हे बघा, मी करंजीचे पीठ मळून घेते. पिठामध्ये मी पहिला साठा तयार करते. हे बघा, ते 5 चमचे मी तूप घेतलं. पाच चमचे तूप घेतलं, अजून एक थोडा घेते. आणि हा कॉर्नफ्लॉवर आहे, म्हणजे हा कॉर्नफ्लॉवर आहे, मी या पिठामध्येच घालते. अर्धी वाटी आहे आणि मी याच्यात फेटून घेते. कॉर्नफ्लॉवर पण तेवढाच घ्यायचा, जेवढं तुम्ही डालडा घ्याल ना तेवढंच मी मोजून ठेवलेला. याचा संपूर्ण फेटून घ्यायचं असं. कॉर्नफ्लॉवर हे फेटून झालं. आता काय करायचं, करंजीच्या सारणासाठी मी 1 वाटी रवा घेतलाय आणि त्याच मापाने मी मैदा घेतला. हे बघा, ह्या मैद्याला हा साठा पूर्ण चोळून घ्यायचा. पूर्ण चोळून घ्यायचा साठा. चवीपुरतं मीठ घातलं आणि पूर्ण ते पिठामध्ये मिक्स करून घेतलं. हे बघा, पूर्ण पिठाला लावून घेतलं आणि ह्याच्याची ना मूठ ओढून बघायची अशी. हे बघा, चांगलं पिठाला लागलंय. आता पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून, आपलं रूम टेम्परेचरचं पाणी असतं ना तेच पाणी घ्यायचं आणि त्याने पीठ मळायचं, कारण ते एकदम खुसखुशीत होणार. जर आपल्याला साठाच्या करंज्या येत नसतील किंवा वेळ नसेल तेवढा करायला, तर आपण ह्या पद्धतीने करंज्या करायच्या, म्हणजे त्या करंज्या खुसखुशीत होतात. मी सर्वप्रथम हे सगळं पीठ मळून घेते. हे बघा, पीठ मळून झालेलं आहे आणि सैल ठेवायचं, कारण तर रवा आहे ना, रवा पाणी शोषून घेतो, मग थोडंसं सैल ठेवायचं. याला आता झाकून ठेवायचं 15-20 मिनिटं, किंवा जास्तीत जास्त अर्धा तास ठेवलं तरी चालेल, म्हणजे अजून तो चांगला मुरेल. तोपर्यंत मी तुम्हाला ते रवा थंड झालाय ना सारण, त्याच्यात मी हे टाकते, पिठी साखर मिक्स करून घेते. हे बघा, मी ही पाव वाटी पिठी साखर घेतली आहे. अर्धा किलो रवा आहे ना, मी त्याच्यासाठी पाव वाटी पिठी साखर घेतली. आणि जर वाटली ना आपण तर अजून मिक्स करायची. आधी थोडी थोडी मिक्स करून बघायची आणि मिक्स करायच्या अगोदर ना पिठी साखर चाळून घ्यायची. मी चाळून वगैरे घेतलेली आहे. खाऊन बघायचं, चेक करायचं बरोबर लागलं की नाही ते. हे बघा, सगळी लागणार आहे.
हे बघा पीठ झालेलं आहे. हे बघा एकदम नरम झालंय, मस्त स्मूथ झालंय, लाटायला पण बरोबर येते. आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. काय करायचं, हे बघा चांगलं पीठ झालंय असं. छोटे छोटे गोळे करायचे, जास्त मोठे गोळे नाही करायचे. हे बघा अशी गुळगुळीत करून घ्यायचे आणि पाती एकदम पातळ लाटायची. बघा एक गोळा घेतला आणि लाटून घेणार आता मी. जास्त एकदाच पीठ लावायचं. हे बघा एकदाच पीठ लावायचं. असं लाटून घ्यायचं अशा. हे बघा एवढी पातळ लाटायची. एकदम पातळ लाटायची. गोळे एकदम छोटे घ्यायचे. तुम्हाला आता भरून दाखवते. मी डायरेक्ट साच्यावर भरणार आहे. आता पारंपरिक कशी भरतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर माझ्याकडे ना असा साचा आहे. हा बघा, हा साच्यावर ठेवणार आणि याच्यामध्ये 1.5 चमचा सारण घाला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सारण भरा. हे बघा आणि ह्या साच्याला ना असं पाणी घ्यायचं, इथून साईडने पाणी लावायचं. हे बघा तुम्हाला दूध हवं तर तुम्ही दूध पण लावू शकता. व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि हा साचा आहे ना, हे बघा असं व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि इथून आहे ना हे पीठ काढायचं. साचा फक्त असं दाबून धरायचं काढता वेळी. हे बघा अशी करंजी तयार होणार. बघा ताटामध्ये ठेवायचं, त्याच्यावर फडका टाकायचा म्हणजे ते सुकलं नाही पाहिजे. हे ते मैदान रवा आहे ना पटकन सुकणार. त्याच्यावर पाती ठेवली. हे बघा याला पाणी लावून घेतलं. पाणीचं दूध लावा, तुमच्या आवडीप्रमाणे लावा. मी तर पाणीच लावलं. मी असं बंद केलं. हे बघा आणि सगळं एका साईजची करंजी तयार होते. हे मध्ये इथे दाबूनच धरायचं. हे बघा छानपैकी करंजी तयार झाली. असं ठेवायचं. ते थोडं जसं हलक्या हाताने असं फक्त खाली करायची ती पाती आणि हे बघा
असं पाणी लावून घ्यायचं आणि हे असं हलक्या हाताने दाबायचं. हे बघा हे बघा एकाचं पीठ काढून टाकायचं. पाठी जरा मोठ्या लागल्या अजून जरा छोट्या पाहिजे. हे बघा ही पाठी ठेवायची. हे बघा पीठ पाणी लावायचं असं दोन बंद करायचं. हे बघा इथे असं पोकळ राहतं म्हणजे फुटण्याची पण शक्यता कमी असते. हे बघा इथे असं पोकळ राहतं. हे बघा आता राहिले सगळं कंटिन्यू अशाच करून घेणार आहे आणि आता तुम्हाला तळून दाखवते पहिले. हे बघा इथे तेल तापलंय. आता मी ह्यांना करंज्या टाकून घेते. हे बघा त्याला एकदम कडकडीत गरम नाही करायचं नाही तर करपतात करंज्या. त्याला अशाच भाजायला द्यायच्या. त्याला जास्त हलवायच्या नाही. हे बघा इथपर्यंत लाल करायच्या. एकदम सफेद पण नाही काढायच्या. आता मी ह्या काढून घेते. हे बघा आता मी फ्राय करून घेते. हे बघा आता मी तळून घेतले. आता हे काढते. हे बघा एवढे झाले. एवढे लाल करायचे ना तर एकदम सफेद काढलात ना तर कच्चे राहणार. आतून वरवर भाजणार आतून कच्चे राहणार. आता मी काढून घेते. मी तळून घेते आणि राहिले सगळं मी असेच तळणार आहे. हे बघा किती छानपैकी करंज्या झालेले आहेत. हे बघा एकदम छान करंज्या झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत. हे बघा हे बघा मी केलेल्या करंज्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहील. प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.